नमस्कार. I am Dr. Gayatri Pandit. Welcome to my channel Learning with Gayatri. आज आपण बघणार आहोत SSC बोर्डाच्या महाराष्ट्र बोर्डाच्या 6वीच्या पुस्तकातला मराठीचा जो अप्पाजीचे चातुर्य हा जो धडा आहे तो आपण आज डिस्कस करणार आहोत. त्याच्यावरती आपण आज चर्चा करणार आहोत. तर याच्यामध्ये तुम्ही त्याचं जे हेडिंग आहे त्या धड्याचं नाव आहे ते अप्पाजीचे चातुर्य. चातुर्य म्हणजे चतुर जे जे काही विशेष करून काही वेगळेपण असतं ना, वेगळेपण म्हणजे बुद्धीचं वेगळेपण. बुद्धी विशेष करून ज्या ठिकाणी विशेष काम करते तिथं चातुर्य येतं. तर ते चातुर्य आपण आज बघणार आहोत. आपण लेसन वाचता वाचता तुमच्या लक्षात येईल त्याचं चातुर्य काय आहे. तर आपण बघूया आता. खूप जुनी गोष्ट. विजयनगरमध्ये तेव्हा कृष्णदेवराय राज्य करत होते. त्यांच्या प्रधानाचे नाव होते अप्पाजी. अप्पाजी फार चतुर होते. आता हे काय आहे आपल्याला बॅकग्राऊंड सांगितली इथे. कुठली जुनी गोष्ट आहे, खूप अनेक वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. त्यावेळेला विजयनगर नावाचं जे राज्य होतं त्या राज्यामध्ये कृष्णदेवराय यांचं राज्य होतं. हे राजे होते त्यावेळेला आणि त्यांचे जे प्रधान होते त्यांचं नाव अप्पाजी. आणि अप्पाजी खूप चतुर होते. आता चातुर्य त्यांचं काय आहे किंवा चतुरपणा म्हणजे काय आहे हे तुमच्या आता जसा आपण धडा वाचत जाऊ तसं तुमच्या लक्षात येईल. उत्तरेकडे कलिंग राज्य होते. कलिंग हे राज्याचे नाव. बॉर्डर ह्या कृष्णदेवरायांच्या जे विजयनगर साम्राज्य होतं ना त्या साम्राज्याच्या लगत कलिंग नावाचं राज्य होतं. कलिंग हे त्या राज्याचं नाव. जसं कृष्णदेवरायांचं विजयनगर हे राज्य होतं त्याचं नाव जे विजयनगर होतं तसंच इथे कलिंग हे राज्य होतं. त्या राज्याच्या राजाला वाटले एकदा आपणही अप्पाजींची चतुराई पाहावी म्हणून त्याने कृष्णदेवरायांना निरोप पाठवला. तुमच्या राज्यात फार चवदार कोबी पिकतात असे मी ऐकले. चवदार म्हणजे टेस्टी. चवदार कोबी माहित आहे तुम्हाला, कॅबेज पिकतात असे मी ऐकले आहे. त्याचा आस्वाद घेण्याची माझी इच्छा आहे. आस्वाद म्हणजे चाखून बघणे, खाणे, त्याच्याबद्दल ती टेस्ट बघणे. चाखून बघणे याचा अर्थ टेस्ट बघणे. माझ्यासाठी काही कोबी पाठवाल का? त्यांनी रिक्वेस्ट केली. त्या कलिंगच्या राजाने कृष्णदेवरायांना रिक्वेस्ट केली की त्यांच्या राज्यात जे छान चवदार टेस्टी कोबी पिकतात ते कोबी त्यांना खाण्याची त्याची चव घेण्याची इच्छा आहे. तर काही कोबी पाठवाल का? आता बघा विजयनगर पासून कलिंग राज्य हे बरेच दिवस तिथेपर्यंत पोचायला लागत असत. कलिंग राजाला कोबी पाठवण्याची कृष्णदेवरायांना इच्छा होती. पण पाठवणार कसं? का बरं पाठवणार कसं हा प्रश्न का आला कृष्णदेवरायांना? त्या काळी आजच्यासारखी वाहतुकीची जलद साधने नव्हती. वाहतूक म्हणजे ट्रान्सपोर्ट. तिथेपर्यंत पोचायचं हे आपण आता काय विमानाने अर्ध्या तासात तासभरात जास्तीत जास्त पोचू शकतो. तर तशी त्यावेळेला त्या काळामध्ये तशी साधनं नव्हती, तशी सोय नव्हती, तशी वाहनं नव्हती. त्यावेळेला वाहतूक चालायची ती बैलगाड्यातून. बैलगाड्या म्हणजे तुम्हाला माहिती आहे कार्ट जे असतात ज्याला बैल लावलेली असतात आणि ती बैल सबंध त्या कार्टला घेऊन जातात. बैलगाड्या कलिंग राज्यात पोचायला 3 महिने लागत. 3 months. 3 month हे 3 महिने हा काय कमी काळ नाहीये. आज आपण कोबी आणला तरी 4-8 दिवसात तो खराब व्हायला लागतो, तो शिळा व्हायला लागतो. आपण चांगली ताजी कोबी पाठवली तरी ती कलिंग राज्यात जाईपर्यंत कुजून जातील.
असे राजाला वाटले. तर कुजून याचा अर्थ काय? खराब होऊन जातील, स्टेल होऊन जातील. आणि त्याचा स्टेल झालेल्या गोष्टी कशा आपण वापरू ना, स्टेल खराब झालेलं जे भाजी असते ती आपण टाकूनच देतो. आपण चांगली ताजी कोबी पाठवली तरी ती कलिंग राज्यात जाईपर्यंत कुजून जातील असे राजाला वाटले. कोणत्या राजाला वाटले? कृष्णदेवराय यांना वाटले की ती तिथपर्यंत पोचताना 3 महिने लागतील आणि 3 महिन्यात ते सगळे कोबी खराब होऊन जातील. आपली शंका त्यांनी अप्पाजींना सांगितली. त्यांचे जे मुख्य प्रधान होते, मुख्य प्रधान त्यांचे जे होते ते होते अप्पाजी. आपण आत्ताच पाहिलं. तर त्यांनी अप्पाजींना विचारलं, तर काय करणार, आपल्याला तर कोबी पाठवायचे. अप्पाजी म्हणाले, त्यात काय अवघड आहे, एका बैलगाडीत गाडीवानाला बसण्यापुरती जागा सोडून बाकीच्या जागेत माती भरा. बैलगाडी तुम्ही बघितलं असेल कुठल्या तरी छोट्या गावात, तिथे बैलगाड्या असतात, किंवा तुम्ही एखाद्या ट्रिपला गेलेल्या वेळेला तिथे बैलगाडीची सैर केली असेल. बैलगाडीची सैर असते, उंटावरती सैर असते, किंवा हत्तीवरची एखादी सैर असते. अशा ठिकाणी बैलगाडीची पण सैर मिळते आपल्याला. तर त्या बैलगाडीमध्ये मागच्या बाजूला एक असा छोटासा छोटी जागा असते, साधारण 7-8 माणसं बसतील एवढी, आणि पुढे तो गाडीवान बसले. गाडीवान म्हणजे गाडी चालवणारा, बैल चालवणारा. बैलगाडी तो जो असतो ना, तो बैल चालवणारा जो मनुष्य असतो तो पुढं बसलेला असतो, आणि तो बैलांना बरोबर डायरेक्ट करत असतो की कुठल्या बाजूला वळायचं. समजा ही दोरी अशी मागे ओढली तर इकडचा बैल वळतो, मग याच्याबरोबर इकडचाही बैल वळतो. अशी जी बैलगाडी असते त्या बैलगाडीमध्ये अप्पाजींनी काय सांगितलं, फक्त गाडीवान म्हणजे गाडी चालवणारा जो शेतकरी आहे किंवा तो मनुष्य आहे त्याला बसण्यापुरती जागा ठेवायची, बाकी पूर्ण गाडीमध्ये माती भरायची. बाकीच्या जागेत माती भरा, त्या मातीत कोबीचे बी पेरा, रोज कोबीच्या रोपांना पाणी दे, पुढं जायला गाडीवानाला सांगा. आता त्या गाडीवानाला इन्स्ट्रक्शन्स काय झाली बघा. त्या गाडीमध्ये माती भरायची, त्या मातीमध्ये कोबीचं बी पेरायचं, आणि त्या बी पेरल्यानंतर त्या बीला, ती बी वाढायसाठी त्या गाडीवानानं त्याला पाणी घालायचं, रोज पाणी घालायचं त्याला. म्हणजे 3 महिन्यामध्ये तो कोबी छान तयार होईल. गाडी कलिंग राज्यात पोहोचेपर्यंत कोबी तयार होतील. हे कोणी सांगितलं बरं? अप्पाजींनी सांगितलं. अप्पाजींनी राजा कृष्णदेवरायाला सांगितलं की असं असं करा, माती भरा, त्याच्यात बी घाला, त्यात रोज पाणी घालायला सांगा. राजाने अप्पाजीच्या सांगण्याप्रमाणे एका गाडीत माती भरून त्यात कोबीच्या बिया पेरून ती कलिंग राज्याकडे रवाना केली. रवाना केली याचा अर्थ पाठवली. त्यांनी ही सगळी जी इन्स्ट्रक्शन्स आहेत ना, जी अप्पाजींनी दिली होती, ही सगळी इन्स्ट्रक्शन्स तिथे तयार, त्याची जी माती भरायची, बी घालायचं, त्याच्यात पाणी रोज घालायला सांगायचं त्या गाडीवानाला. गाडीवान म्हणजे तो गाडी चालवणारा, बैलांना पुढे पुढे नेणारा, त्याला गाडीवान म्हटलं जातं. गाडीवान प्रवासात रोज कोबीच्या रोपांना पाणी देत होता. त्याला इन्स्ट्रक्शन्स होतेच ना की रोज कोबीला पाणी घालायचं. 3 महिन्यांनी ती बैलगाडी कलिंग राज्यात पोचली. कुठे पाठवलं होतं ह्या गाडीवानाला? तर कलिंग राज्यात. कलिंग राज्यामध्ये कृष्णदेवरायांच्या राज्यापासून म्हणजे विजयनगर पासून कलिंग राज्यापर्यंत जायला 3 महिने जे लागत होते, अशा रीतीनं तो गाडीवान ती बैलगाडी घेऊन कलिंग राज्यामध्ये पोचला. कलिंग राजाला ताजी कोबी मिळाली. ही युक्ती आहे ना, ही चतुराई आहे, हे चातुर्य आहे. कलिंग राजाला ताजी कोबी मिळाली, त्याला आनंद वाटला, खुश झाला, एकदम सुंदर कोबी मिळालं म्हणून. अप्पाजींचे कौतुकही वाटले. त्यांनी युक्ती काय केली तर बी पेरून ती गाडी पाठवून दिली. बी पेरल्यानंतर पोचेपर्यंत जो कोबीचा वेळ लागला, त्या कोबीला वेळ लागला, त्याच्यामध्ये कोबी तयार झाला. 3 महिने लागत होते ना,
त्या कलिंग राज्यापर्यंत पोचायला. तर 3 महिन्यामध्ये तो कोबी छान तयार झाला. अप्पाजींची आणखी एक परीक्षा घ्यावी असे कलिंगच्या राजाला वाटले. आता ही कलिंगच्या राजाला वाटलं ही काय साधी तर परीक्षा झाली, ही काय विशेष नाही याच्यामध्ये, तर आपण आणखी एक परीक्षा त्या अप्पाजींची घेऊया. त्याने एक सारख्या दिसणाऱ्या 3 मूर्ती मागवल्या, 3 स्टॅच्यूज मागवले. एकसारखे दिसत होते, एकच सारखे, अगदी त्याच्यात काही फरक जाणवत नव्हता, इतके ते एकसारखे होते, सेम पॅटर्न, सेम थिंग. व म्हणाले या 3ही मूर्ती दिसायला सारख्या असल्या तरी यातली एक मूर्ती निकृष्ट आहे. निकृष्ट म्हणजे जी उत्कृष्ट नाहीये ती निकृष्ट. निकृष्ट म्हणजे कमी दर्जाची, त्याची लेवल कमी आहे, अशी निकृष्ट म्हणजे कमी दर्जाची. निकृष्ट त्याच्या उलट उत्कृष्ट. निकृष्ट उत्कृष्ट. दुसरी मध्यम दर्जाची आहे, ॲव्हरेज आहे. मध्यम दर्जा हवी, ती ॲव्हरेज मूर्ती ॲव्हरेज नाही आहे. तिची क्वालिटी म्हणजे बनवण्याची क्वालिटी नाही आहे, बनवण्याची क्वालिटी कुठल्याही प्रकारानं कमी नाही आहे, पण ती जी आहे ती मध्यम आहे. आता मध्यम का आहे हे आपल्याला पुढे कळणार आहे बरं का. तिसरी उत्कृष्ट आहे. बघा, निकृष्टच्या विरुद्धार्थी उत्कृष्ट शब्द इथे आला बघा. या सारख्या दिसणाऱ्या 3 मूर्तीमधील उत्कृष्ट कोणती ते मला सांगा. आता 3 मूर्ती ह्या कृष्णदेवरायाच्या राज्याकडे म्हणजे विजयनगरकडे ह्या 3 मूर्ती त्यांनी पाठवल्या, आणि त्यातली उत्कृष्ट कोणती, मध्यम कोणती आणि निकृष्ट कोणती. निकृष्ट, मध्यम आणि उत्कृष्ट असे 3ही प्रकार त्या मूर्तीमध्ये होते. त्यांच्यामधील फरक इतर कोणालाही ओळखता येईना. इतक्या त्या सारख्या मूर्ती होत्या की त्याच्यामध्ये काहीही डिफरन्स वाटत नव्हता. देअर वॉज नो डिफरन्स. असा समोर डिफरन्स काहीच वाटत नव्हता. अप्पाजी म्हणाले मी सांगतो फरक काय आहे तो. अप्पाजी म्हणाले मी सांगतो फरक. अप्पाजी चतुर होते, हुशार होते. ही वॉज ब्रिलियंट. त्यांनी एक लवचिक तार घेतली. लवचिक म्हणजे फ्लेक्झिबल. लवचिक म्हणजे फ्लेक्झिबल, ती कशीही वळेल अशी फ्लेक्झिबल होती. ती एका मूर्तीच्या कानात घातली. त्यांनी ऑब्झर्व केलं कुठेतरी भोग दिसतंय का, कुठं काय आहे. तर त्यांच्या लक्षात एक आलं की कानामध्ये एक भोग आहे. तर त्यांनी काय केलं, ती लवचिक तार म्हणजे फ्लेक्झिबल वायर त्यांनी त्या मूर्तीच्या कानात घातली. तेथून ती तार मूर्तीच्या तोंडातून बाहेर आली. कशी, कानातून घातली आणि तोंडातून ती तार बाहेर आली. आता याचा अर्थ काय होतो बघा बरं. आता अप्पाजी सांगतील त्याचा अर्थ काय आहे. मूर्तीच्या तोंडातून बाहेर आली. सगळ्या मूर्ती सगळ्या सारख्या होत्या, पण त्याच्यामध्ये ही एक गोष्ट अशी होती की ती वेगळी होती आणि त्याच्यामुळं मूर्तीमध्ये फरक होता. अप्पाजी म्हणाले ही निकृष्ट मूर्ती. निकृष्ट म्हणजे सगळ्यात खालच्या लेव्हलची. निकृष्ट, उत्कृष्टच्या विरुद्ध निकृष्ट. नंतर अप्पाजींनी ती तार दुसऱ्या मूर्तीच्या कानात घातली. सगळ्या कानाला भोका होती भोक, आणि ती भोक अप्पाजींच्या लक्षात आली होती. आणि त्यांनी केलं काय, दुसऱ्या मूर्तीच्या पण कानामध्ये ती फ्लेक्झिबल वायर घातली. ती तार त्या मूर्तीच्या दुसऱ्या कानातून बाहेर आली. अप्पाजी म्हणाले ही मध्यम दर्जाची मूर्ती. ही मूर्ती जरी दिसायला सुंदर असेल, जरी त्याच मूर्ती बनवण्याची क्वालिटी जरी तीच असेल, तरी ही जी मूर्ती आहे ही मध्यम दर्जाची आहे. तिसऱ्या मूर्तीवरही अप्पाजींनी हाच प्रयोग केला. कानातून मूर्ती घातली, कानातून फ्लेक्झिबल वायर घातली आणि त्या मूर्तीच्या कानात घातलेली तार तिच्या तोंडातून वा दुसऱ्या कानातून कोठूनही बाहेर पडली नाही.
वा याचा अर्थ किंवा. नुसतं वा लिहिलं तरी त्याचा अर्थ किंवा, ऑर. त्या मूर्तीच्या कानात घातलेली तार तिच्या तोंडातून वा दुसऱ्या कानातून ओठूनच बाहेर पडली नाही. आप्पाजी म्हणाले, ही उत्कृष्ट मूर्ती, ही उत्कृष्ट मूर्ती, दिस इज द बेस्ट स्टॅच्यू. अप्पाजींनी कलिंग राजाला त्याच्या प्रश्नाचे उत्तर दिले. आपण मागवलेल्या मूर्तींपैकी एका मूर्तीच्या कानात घातलेली तार तिच्या तोंडातून बाहेर पडली. 3 मूर्ती होत्या. पहिल्यांदा कानातून घातल्याबरोबर तोंडातून बाहेर आली. ती निकृष्ट मूर्ती म्हणजे ती सगळ्यात लोएस्ट आहे. एखादा मनुष्य ज्या अफवा ऐकतो, अफवा म्हणजे अफवाला काय म्हणू शकतो आपण, खोट्या बातम्या ज्या असतात त्याला अफवा म्हणतात. ह्या खोट्या बातम्या जेव्हा आपण ऐकतो त्यावेळेला त्या आपण कशा व्यक्त होतो याच्यावरती ही टेस्ट अवलंबून आहे. आता ही जेव्हा अफवा ऐकल्या जातात त्यावेळेला एखादा मनुष्य ज्या अफवा ऐकतो त्याचा खरे खोटेपणा म्हणजे ते किती खरं आहे आणि ते किती खोटं आहे हे न बघता जर तो दुसऱ्यांना सांगू लागला तर त्याचे व समाजाचे हित होत नाही, चांगलं होत नाही त्यांना. कारण ती अफवा असते. अफवा खरी आहे किंवा खोटी आहे हे न बघता ती जर सगळ्यांना सांगत सुटलं तर त्याचा परिणाम काय होतो? समाजावरही चांगला परिणाम होत नाही किंवा वैयक्तिक परिणाम सुद्धा चांगला होत नाही. ती खोटीच असते बातमी. पण सगळी ही खोटी बातमी पसरत गेली तर त्याचा परिणाम वाईट होतो. ते कुणाचंही हितकारक नसतं, हित नसतं त्याच्यामध्ये, असा या मूर्तीचा अर्थ होतो. पहिली मूर्ती त्यांनी बघितली आहे बरं का, कानातून घालून तोंडातून ती तार बाहेर आली, फ्लेक्सिबल तार तोंडातून बाहेर आली. त्यामुळे तो काय करतो, अशी व्यक्ती काय करते, जी अफवा ऐकते ती सगळ्यांना सांगत सुटायची की ज्याच्यामध्ये काही खरं असतं काही खोटं असतं हे काही न बघता ती सांगितली जाते. तर ही मूर्ती जी आहे ही निकृष्ट दर्जाची आहे. आता दुसरी मूर्ती का मध्यम दर्जाची आहे बघा. दुसऱ्या मूर्तीच्या एका कानातून घातलेली तार त्या मूर्तीच्या दुसऱ्या कानातून बाहेर पडली. ही मध्यम प्रतीची मूर्ती. एखाद्या माणसाने अफवा ऐकली, अफवा म्हणजे मी आताच सांगितलं खोटी बातमी जी खरी असत नाही, त्याची खरे खोटेपणा त्याचा काही न बघता एखाद्या माणसाने ही अफवा ऐकली आणि ती दुसऱ्या कानाने सोडून दिली, म्हणजे त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. एका कानानं ऐकून दुसऱ्या कानानं सोडून देणे हा एक वाक्प्रचार आहे. हा वाक्प्रचार अशासाठी वापरला जातो की एखादं आपण ऐकलं त्याच्याकडे लक्ष न देता त्याच्याकडे पूर्ण लक्ष न देता पूर्ण त्याच्याकडं कानडोळा करायचा आणि काहीच करायचं नाही त्याच्याबद्दल. तर त्यात समाजाचे हितही होत नाही आणि नुकसानही होत नाही, कारण त्याच्याकडे त्यानं लक्षच दिलेलं नसतं. खरं आहे का खोटं आहे, खरं जर असेल तर त्याचे परिणाम वेगळे असतात, खोटं असेल तर त्याचे परिणाम वेगळे असतात. हा दुसऱ्या मूर्तीचा अर्थ. मूर्ती तीच आहे, फक्त त्याच्यामध्ये जे भोका आहेत त्या भोकामुळं त्या मूर्तीचं म्हणणं काय आहे, त्या मूर्तिकाराचं म्हणणं काय आहे हे कळतं. आता तिसरी मूर्ती बघा. तिसऱ्या मूर्तीच्या कानात घातलेली तार तेथेच अडकून राहिली, ती कुठूनही बाहेर पडली नाही. ही तिसरी उत्कृष्ट मूर्ती तीच आहे, पण मूर्तीला जे सांगायचं आहे, त्या भोकामुळं जे सांगायचं आहे त्या मूर्तिकाराला ते इथं आहे. अफवा ऐकल्यावर जो मनुष्य दुसऱ्या कानाने ती सोडून देत नाही किंवा लगेच दुसऱ्याला सांगत नाही तर तिच्या खरे खोटेपणाची खात्री करून घेतो. ती अफवा खरी आहे का खोटी आहे, त्याच्यामध्ये किती तथ्य आहे, त्याच्यामध्ये किती खरेपणा आहे
हे सगळं बघितल्याशिवाय तो कुणाला काही सांगत नाही. आणि आपण काय ऐकले ते पुराव्याशिवाय, म्हणजे ते खरं आहे किंवा नाही हे पुराव्या सकट तो लक्षात घेतो. तिथे दाखला देतो की बाबा हे खरं आहे किंवा हे खोटं आहे. पुरावा म्हणजे दाखला. पुराव्याचा दुसरा प्रतिशब्द आहे तो दाखला. पुराव्याशिवाय सांगत नाही तो माणूस उत्तम. आता उत्तम ह्या मूर्तीमध्ये मूर्तिकाराला उत्तम काय आहे हे सांगायचं आहे. तर आपण काय केलं पाहिजे हे याच्यातून समजतं की आपण एखादी गोष्ट ऐकली, एखादी बातमी ऐकली तर लगेच तिच्यावरती विश्वास नाही ठेवायचा. खरं आहे का ते, का कोणी आपल्या उगीच वावड्या उठवल्या की खोटं केलेलं आहे, काहीतरी खरे खोटेपणा न करता काहीतरी ती अफवा केलेली आहे, हे पडताळून पाहिल्याशिवाय, हे खरं खोटं याचं बघितल्याशिवाय आपण काही सांगायचं नसतं हे लक्षात घ्यायचं. इथे लेखकाला किंवा ह्या गोष्टीतून हे सांगण्याची लेखकाची इच्छा आहे. कलिंगच्या राजाला अप्पाजींचे उत्तर मिळाले. अप्पाजींनी तीनही मूर्तींचा दर्जा ओळखल्याने राजा संतुष्ट झाला. मूर्तींचा दर्जा म्हणजे लेव्हल कुठली आहे या मूर्तीची, मूर्तीमधून काय सांगायचं आहे आणि जे सांगायचं आहे ते कुठल्या दर्जाचं आहे, कुठलं निकृष्ट आहे, कुठलं मध्यम आहे आणि कुठलं उत्कृष्ट आहे, हे काय जे सांगायचं आहे ते कलिंग राजाला समजलं. त्याने अप्पाजींचे आणि कृष्णदेवरायांचे अभिनंदन केले. ही कॉंग्रॅच्युलेट द किंग. कृष्णदेवरायाला त्याने कॉंग्रॅच्युलेशन्स केले, अभिनंदन केले आणि ह्या मूर्तीबद्दलचा त्यांनी जे परीक्षण केलं, जे त्यांनी बघितलं त्या मूर्तीमधून काय आहे हे याबद्दल कलिंगच्या राजाला खूप आनंद झाला. हे कसं त्यांनी शोधून काढलं, त्याचं जे चातुर्य आहे त्या चातुर्याबद्दल कलिंगच्या राजाने कृष्णदेवरायाचं आणि अप्पाजींचं कौतुक केलं. आता इथे आपण दड्यामध्ये कसं ते चातुर्य आहे, चातुर्य म्हणजे काय, त्याच्यामधून त्या लेखकाला काय सांगायचं आहे. लेखकाचं नाव आहे विलास गीते आणि ह्या विलास गीतेनी हे यातून काय सांगायचं आहे, संबंध आपल्या विद्यार्थी लोकांना किंवा सगळ्यांनाच काय सांगायचं आहे. तर आपण काही जे ऐकलेलं असतं ती अफवा आहे का, ती अफवा नाही आहे, मग ठीक आहे सांगायला, पण ती कुठल्या दर्जाची अफवा, चांगली अफवा जर नसेल तर सांगण्यात काही अर्थ नाही, कारण समाजाचं त्याच्यामध्ये नुकसानच आहे. नुकसान नसेल असं जर ती बातमी असेल तर सांगायला काहीच हरकत नाही, कारण त्यातून जर समाजाचा झाला तर तो फायदाच होतो आणि असा फायदा करणं ही आपली जबाबदारी असते, एक नागरिक म्हणून जबाबदारी असते. तर तुम्हाला आजचा हा माझं जे डिस्कशन आहे, माझं जे चर्चा आहे, मी जी तुमच्याबरोबर जी चर्चा केली ती तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.